आपलं स्वागत आहे। आणि सावधान रस्त्याचे काम चालू आहे। अनेक वेळा जेल रोडवरती हा बोर्ड असतो कारण नागरिकांना एवढ्या असुविधा झालेल्या आहेत। जेल रोडवरती अनेक अपघात होत आलेले आहेत। तर नागरिकांनीच मनावरती घेतलं की हा रस्ता जर दुरुस्त नाही झाला तर त्यांच्या मते रस्ता रोको हा आंदोलन घेऊ असं नागरिकांनी निर्णय घेतलेला आहे। आणि ह्या काळामध्ये आपण बघितलं असेल की जेल रोडची जे ठेकेदार आहेत त्या रोडचे, तर ठेकेदारांनी पैसे खाल्लेत का पैसे आले नाहीत का पैसे यायचेत, ते नेमके काय प्रश्न आहेत ते आपण जाणून घेऊयात। काय सांगणार दादा तुम्ही? सर्वांना नमस्कार, जय भीम। या ठिकाणी आपण आता उभे आहोत। मेंटल कॉर्नर ते जेल रोड हा जो भाग आहे हा गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता खराब झाला होता। अनेक वेळा मागणी करून सुद्धा हा रस्ता दुरुस्त करायचा सोडून तो खोदून ठेवलाय। रस्त्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या अशा नळ्या पडलेल्या आहेत की त्या रस्त्यावरनं गाडी जाताना स्लिप होते। अनेक लोक या ठिकाणी पडलेत। काल एक मुलगा या ठिकाणी पडून तो रक्तबंबाळ झालेला आहे। त्याचा फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करण्याच्या आतमध्ये त्याला दवाखान्यात या ठिकाणी नेलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहेत आणि नागरिकांनी ही मागणी केलेली आहे की या रोडचं काम दादा कधी होणार आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आज जमलेलो आहोत आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना हा या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त निर्वाणीचा इशारा देऊ इच्छितो की 2 दिवसामध्ये जर या रोडचं डांबरीकरण झालं नाही तर या ठिकाणी रस्ता रोको केल्याशिवाय आम्ही राहत नाही। हा इशारा या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो। धन्यवाद। सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ चळवळीचे कार्यकर्ते भीमरावजी वानखेडे त्यांनीच आता जस्ट थोड्या वेळापूर्वी म्हणत होते की त्यांचीच येताना गाडी स्लिप झाली असती आणि अपघात झाला असता। आपण जाणून घेऊयात। सगळ्यांना नमस्कार, मी भीमराव वानखेडे। मी इथून चाललो होतो, मग का तर नेहमी मला डायलिसिससाठी मला सह्याद्री हॉस्पिटलला जावं लागतं सकाळी 6 वाजता। पण जाता जाता माझी गाडी अचानक स्लिप झाली। मी एक तर पेशंट आहे आणि हा रस्ता असा पुरून ठेवलेला आहे। तर प्रशासनाला माझी विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा, एवढीच विनंती करतो।